कोपर्डी बलात्काराचा निषेध करण्यासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुलढाण्यातील निघालेला हा मोर्चाच नव्हे तर जिल्ह्यात आजवर झालेल्या सभा असो वा कोणत्याही कार्यक्रमास जमलेल्या जनसागराचे आतापर्यंत विक्रम मोडीत काढणारा ठरला। कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशी द्या अशी मागणी करणारे फलक मोर्चात जागोजागी दिसत होते। यात प्रामुख्याने मुलींचा समावेश होता। त्याचप्रमाणे शेतीमालाला हमी भाव द्या अशी मागणी ही फलकांद्वारे करण्यात आली। अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा तसेच त्यात बदल करावा अशी मागणी करणारे फलकही मोर्चात होते। शिवस्मारकाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली। वेगवेगळ्या आकाराचे ध्वज घेऊन माणसे मोर्चात आली होती। काही ध्वजांवर शिवछत्रपतींची रुबाबदार आणि देखणी छबीही होती। या मोर्चामध्ये वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष नामदार रविकांत तुपकर, खासदार प्रतापराव जाधव, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार विजयराज शिंदे, आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर, आमदार राहुल बोंद्रे, आमदार शशिकांत खेडेकर, आमदार संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय रायमुलकर यांच्या जिल्हा अध्यक्ष, सदस्य, नगरसेवक मोठ्या संख्येत मोर्चेत सहभागी झाले होते। कुठल्याही नेतृत्वाविना, कुठल्याही लोकप्रतिनिधींच्या मदतीशिवाय तळागाळातील माणसे मोर्चा यशस्वी करण्याकरिता गेल्या 15 दिवसांपासून अथक परिश्रम घेत होते। जागृत नागरिक, सुरक्षित शहर। आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला। आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही। युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या शेतात आढळल्या आहे प्राचीन मूर्त्या। प्राचीन मूर्त्या पाहण्यासाठी ग्रामस्थांनी येथे गर्दी केली। धुळे तालुक्यातील नंदाळे येथील ही घटना आहे। 2 दिवसापूर्वी या गावात अतिवृष्टी होऊन गाव तलावाची शिवकालीन भिंत तुटून तलावातील लाखो लिटर पाणी वाहून गेलं होतं। अतिवृष्टीमुळे शेती जलमय झाली होती। काही घरांची पडझड देखील झाली होती। 4 तास झालेल्या या पावसामुळे गाव परिसरात मोठं नुकसान झालंय। गावातील सप्तशृंगी देवीच्या मंदिरावर वीज कोसळून 1 ठार तर 4 जखमी झाले आहेत। या परिसरात त्या दिवशी 92 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। अनवर पिंजारी वय वर्ष 40 या इस्माने दिनांक 26 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली। अनवर पिंजारी हे शहरातील गौसियानगर भागातील रहिवासी होते। त्यांच्या भावाच्या नवीन घराचे बांधकाम हॉटेल ग्रीन व्ह्यूच्या मागे खडका रोड येथे चालू होते। या नवीन बांधलेल्या घरातील किचनमध्ये अनवर पिंजारी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांच्या आत्महत्येचं कारण अजून समजू शकले नसून याबद्दलचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशन करीत आहे। जागृत नागरिक, सुरक्षित शहर। आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला। आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही। युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। कंडारे गावाची लोकसंख्या 15 ते 16 हजार असून हे गाव अनेक समस्यांनी वेढलेले आहे। गेल्या अनेक वर्षापासून कंडारी वासियांना पाण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसोबत भांडण करावं लागत आहे। लाखोंचा निधी मिळून सुद्धा पाणी प्रश्न जसाचा तसाच राहत आहे। काम मात्र शून्यच दिसत आहे। कंडारी गावाला जलशुद्धी केंद्र असून त्या केंद्राचे गत वर्षापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती, परंतु तरी देखील गावाला दूषितच पाणी पुरवठा होताना दिसत आहे। पाण्यात कोणत्याही प्रकारचे आम्ल हे टाकले जात नसल्याने त्यात सोडलेल्या नळांद्वारे गाळासोबत जंतूही पाण्यात येऊ लागले आहेत। आधीच रोगांच्या साथीची लागवड सुरू असून यात आता भर पडलीये ती या दूषित पाण्याची। असंच दूषित पाण्यामुळे भुसावळ तालुक्यातील पिंपरी सेकम या गावात आजाराचे थैमान माजले होते। यात 2 नागरिकांनी आपले प्राण सुद्धा गमावले होते। कंडारीत ग्रामपंचायतच्या अशा कारभारामुळे नागरिक हे संपूर्ण त्रस्त झाले असून ते आता ग्रामसभेला सुद्धा पाठ फिरवताना दिसत आहे। कंडारी ग्रामपंचायतीने होणाऱ्या दूषित पाणी पुरवठा त्वरित थांबवावा व त्यावर उपाययोजना करून शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी कंडारी नागरिकांकडून होत आहे। कंडारी गावाचा पाणी प्रश्न आजही या ठिकाणी पेटलेला आपल्याला दिसून येत आहे। उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो,
कोणत्याही ऋतूमध्ये या ठिकाणी पाणी शुद्धीकरणच्या केंद्रावर मधनं कोणत्याही प्रकारचं पाणी हे शुद्ध नागरिकांना मिळत नाहीये. आजही या ठिकाणी दूषित पाणी पुरवठा कंडारी ग्रापातर्फे या ठिकाणी होताना दिसत आहे. कोणत्याही प्रकारचं आम्ल या ठिकाणी टाकताना आपल्याला दिसत नाहीये. लहान मोठे जीवजंतू सरळ त्या नळाच्या द्वारे येऊन नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. फार मोठ्या प्रमाणात रोगराईची समस्या या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आहे. गत काही वर्षापूर्वी पिंपरी सेकम या ठिकाणी पाण्यावर धरून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुर्घटना घडली होती. काही लोकांना जुलाब, उलट्या अशा घटनांतून या ठिकाणी 2 लोकांनी आपले प्राण पिंपरी सेकम या ठिकाणी गमावलेले आहेत. परंतु अशीच काही घटना ग्रामपंचायत कंडारीच्या माध्यमातून कंडारी गावामध्ये होण्याची या ठिकाणी दाट शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून सध्या नागरिक या ठिकाणी ग्रामपंचायतकडे एक विनंती करीत आहेत की लवकरात लवकर या ठिकाणी शुद्ध पाणी पुरवठा व्हावा व या ठिकाणी नागरिकांचा जीव आमचा या ठिकाणी वाचवावा अशी सध्या मागणी नागरिकांकडून होते. त्यावर रामा ताडेसह विशाल सूर्यवंशी न्यूज महाराष्ट्र. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील व्यापाऱ्यांनी अचानक आपली बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेत प्रशासनाचा निषेध केलाय. खेड शहराची संपूर्ण बाजारपेठ यावेळी बंद करण्यात आली. 4 दिवसापूर्वी मुसळधार पावसात खेड शहराला पुराच्या पाण्याने वेढले होते. अवघ्या काही मिनिटातच खेड शहराच्या बाजारपेठांमध्ये इतक्या वेगाने पाणी शिरले की व्यापारी आणि नागरिक यांना आपले सामानही हलवता आले नाही. हे पाणी नाथूनगर धरणाचे दरवाजे कोणती सूचना न देता उघडल्याने शिरल्याचे स्पष्ट झाले आहे. या धरणाचे दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यानेच कधी नव्हे ते महामार्गावरील जगबुडीच्या पुलावरून पाणी वाहून महामार्ग बंद करावा लागला होता. खेड शहरात या पुराच्या पाण्याने हाहाकार उडवला. दुसऱ्या संपूर्ण शहरात चिखलचे साम्राज्यही होते. गेल्या 4 दिवस खेड शहरात नागरिकांच्या घराचे आणि दुकानाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू होते. कालच्या दिवसा अखेर 721 लोकांचे पंचनामे करण्यात आले. नुकसानीचा आकडा आता खेड पुरताच 12 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. खेड शहरात अवघ्या काही तासांमध्ये तब्बल 297 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या पाटबंधाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करा, नागरिकांना नुकसान भरपाई द्या या मागणीकरता व्यापारी आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते. यामुळे खेडची बाजारपेठ पूर्ण बंद करण्यात आली. सर्वच राजकीय पक्षांनी नागरिक आणि व्यापारी यांच्या बंदला पाठिंबा जाहीर केलाय. नंतर हा मोर्चा खेडच्या प्रांत कार्यालयावर दाखल झाला. जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148 9371193312 आणि 9421081786 न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. भुसावळ तालुक्यातील किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन गृह उभारण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे किन्ही येथील नागरिकांसाठी हे शवविच्छेदन गृह शोची बाब ठरत आहे. पोलीस स्टेशनचा अभाव व डॉक्टरांच्या अभावामुळे ही उभारल्यापासून फक्त आणि फक्त शोचीच बाब ठरत आहे. एखादी दुर्घटना घडल्यास शरीराच्या शवविच्छेदनासाठी येथील नागरिकांना वरणगाव किंवा जळगाव रुग्णालयात जावे लागत आहे. किन्ही गावात सर्व सुविधा असून प्रशासकीय यंत्रणा व डॉक्टरांच्या कमतरतेमुळे नागरिकांना शवविच्छेदनासाठी पैसे खर्च करून बाहेरगावी जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. आता या शवविच्छेदनाच्या परिसरात संपूर्ण झाडे झुडपे वाढलेली असून ती डॉक्टरांसोबत इतर सुखसुविधांच्या प्रतीक्षेत वाट बघताना दिसून येत आहे. किन्ही गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पोस्टमॉर्टम रूम हे धूळ खात या ठिकाणी पडलेली आहे. संपूर्ण याच्या आवारामध्ये झाडं झुडपं सुद्धा वाढलेली आहे. डॉक्टरांचा अभाव आणि पोलिसांची चौकीचा अभावामुळे या ठिकाणी सध्या फक्त ही एक शो पीस म्हणून ठरलेली आहे. भुसावळातील असतील किंवा इतर भुसावळ परिसरातील गावातील लोकांची असतील या ठिकाणी काही दुर्घटना घडली तर येथील पीएम करण्यासाठी भुसावळ नव्हे तर या ठिकाणी वरणगाव किंवा जळगाव या ठिकाणी जावं लागत असतं. आणि एवढी सुविधा सरकारने उपलब्ध करून दिल्यानंतर सुद्धा या ठिकाणी डॉक्टरच्या अभावामुळे व पोलीस प्रशासनामुळे सध्या ही जे पीएम रूम आहेत ही धूळ खात या ठिकाणी दिसून राहिली आहे. कॅमेरा रामा ताडेसह विशाल सूर्यवंशी न्यूज महाराष्ट्र.
लातूर येथे मराठा क्रांती मूक मोर्चाची व्यंगचित्रांमधून दैनिक सामना या वर्तमानपत्राने अवहेलना केली असल्याचा दावा करत मराठा समाजातील तरुणांनी सामना दैनिकाची होळी केली। मूक मोर्चेसंदर्भात विटंबना करण्याचे काम सामना या दैनिकाने केले असल्याचा आरोप यावेळी तरुणांनी केला। यामध्ये मराठा महिलांची बदनामी केली। या निषेधार्थ लातूरमध्ये सामना पेपर जाळून निषेध करण्यात आला। जागृत नागरिक सुरक्षित शहर, आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला। आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही। युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। लोणावळा येथे दिनांक 25 सप्टेंबरच्या मध्यरात्री एका वाईन शॉपला अचानक आग लागली। ही आग 4 अग्निशामक बंब आणि 2 पाण्याच्या टँकरच्या साह्याने 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणण्यात यश आले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झाली नाही, पण वाईनचे दुकान जळून खाक झाले आहे। यासोबत बाजूच्या असलेल्या SBI बँकेच्या ATMलाही या आगीचा फटका बसला आहे। प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी पोलिसांनी वर्तविला आहे। कंडारी गावालगत असलेले रेल्वे क्वार्टर क्रमांक RB सेकंड 607A रेल्वे क्वार्टर मध्ये टोलेजंग हिरवेगार लिंबाच्या झाडाची सरलाटपणे कत्तल करण्यात आली आहे। असेच काही दृश्य भुसावळ तालुक्यातील खडका या गावात दिसून आले आहे। घर बांधण्यात अडचण येत आहे। झाडांच्या फांद्या वारीला लागत असल्याने व झाडांचा वास येत असून त्यावरील लाल मुंग्यांचा त्रास होत असल्याने आम्ही झाडाची तोड करीत आहोत अशा विविध कारण नागरिकांनी सांगून सरलाट झाडांची कत्तल केली आहे। यात विशेष म्हणजे रेल्वे अधिकारी साफसफाई मोहिमे सोबत झाडे लावा झाडे जगवा अशी मोहीम सुद्धा रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राबवित असते। याचबरोबर स्वतः अधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी वृक्ष महोत्सवांतर्गत रेल परिसरात स्वतः झाडे लावली होती। मग हा सर्व का दिखावा म्हणावा का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। याआधी सुद्धा रेल्वे क्वार्टर परिसरामध्ये 10 ते 12 झाडांची कत्तल करण्यात आली होती, परंतु अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई रेल्वे कर्मचाऱ्यांवरती केली नाही। आता तरी अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील का आणि कारवाई होईल का याकडे वृक्षप्रेमिकांचे लक्ष लागून आहे। एकीकडे सरकार झाडे लावा झाडे जगवा हे अभियान वृक्षप्रेमींतर्फे मनवत आहे। या अंतर्गत अनेक ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले आहे, परंतु अशा प्रकारचे वृक्ष कत्तल होत असल्याने वृक्षप्रेमींमध्ये नाराजीही मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे। रेल्वे परिसरामध्ये अनेक दिवसापासून वृक्षाची कत्तल चालू आहे। एक वृक्षप्रेमी म्हणून तुमची भावना काय? माझी भावना हीच आहे, यांनी जी अवैधरित्या वृक्षतोड आहे ती थांबवावी आणि रेल्वे परिसरात जी अवैधरित्या वृक्षतोड होते, रेल्वे अधिकारी रेल्वे वृत्तपत्र वगैरे काही वाचत नसतील का? मध्यंतरी राज्य सरकार केंद्र सरकारने 2 कोटी झाडं लावण्याचे आश्वासन दिले। रेल्वे अधिकाऱ्यांनी सुद्धा ते अंमलबजावणी केली आणि ते केलं, मग म्हणून ते का फक्त कागदोपत्री करतात का? त्यांनी त्याच्यावर आवर्जून लक्ष दिलं पाहिजे। जर असं नाही झालं तर आम्ही एक वृक्षप्रेमी या नात्याने सरळ उपोषणाला बसणार आहे। एक तर DRM ऑफिस समोर किंवा मग जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर त्यांनी त्यावर आवर्जून लक्ष द्यायला हवे। ही काळाची गरज आहे। जागृत नागरिक सुरक्षित शहर, आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला। आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही। युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। शहरात सुरू असलेल्या पावसामुळे कमकुवत झालेली झाडे व वाढत्या वटवृक्षामुळे झाडांचे समतोल बिघडल्याने झाडे सध्या कोसळू लागले आहेत। भुसावळ रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडे अचानक झाड कोसळल्याने शहरात येण्याचा मार्ग हा सकाळच्या 10 वाजेपर्यंत ठप्प होता। झाड हे रात्रीला कोसळल्याने रहदारी म्हटल्यासारखी एवढी जाणवली नाही, परंतु पहाटेच्या वेळेस ऑर्डनन्स फॅक्टरी, रेल्वे कर्मचारी, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी किंवा रेल्वे स्टेशनवरील प्रवासी यांना ही बाब माहीत नसल्याने येथील नागरिकांना दुसऱ्या मार्गाने वळून जावे लागत होते। नंतर हा मार्ग मोकळा झाल्यानंतर रहदारी ही सुरळीतपणे सुरू करण्यात आली।
पावसामुळे शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे डबके साचले होते. शाळेच्या पटांगणाला जणू काही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत जाण्यास अडथळे निर्माण झाले. शिवाजीनगर परिसरातील डीएल हिंदी विद्यालयाच्या पटांगणात असेच पाणी साचल्यामुळे आत जाण्याचा मार्ग नसल्याने बहुतांश विद्यार्थी सकाळी घरी परतले. त्यामुळे जेमतेम विद्यार्थीच आज शाळेत पाहायला मिळाले. विद्यालय प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन शाळा परिसरातून पाणी बाहेर जाण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी यावेळी पालकांकडून केली गेली. या बातमीची दखल घेत असताना न्यूज महाराष्ट्राच्या रिपोर्टर यांच्यासोबत शाळेतील शिक्षकांनी पाणी बाहेर काढण्याचा मार्ग शोधून काढण्यापेक्षा अरेरावाची भाषा वापरत प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला.